आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमचा संध्याकाळचा जो म्हणजे आम्ही बनवणार आहोत ते आहे साबुदाण्याचे वडे. तुम्हीही बनवत असाल तर आज मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने म्हणजे काही वेगळं नाही करत आहे, पण तरी सुद्धा मी एक रेसिपी दाखवते तुम्हाला की मी आता कसं बनवते आणि कसे होणार आहेत. तर हे टेस्ट करून तुम्हाला सांगतीलच. ॲक्च्युली भरपूर जणांना येत नाही, हे म्हटले सगळेजण बनवतात, तसं नसतं. भरपूर जणांना येत पण नाही, त्यांना शिकायचं पण असतं. आणि खूप चांगली पद्धतीने ही बनवते, तर ही नको म्हणत होती बनवायला मला. तर हिला मी म्हटलं की तू बनव, तू छान बनवते. तर जास्त काय मोठा व्हिडिओ होणार नाही. आणि आपण कधीही जसं आपलं जसं की माझा सोमवारचा उपवास असतो, तर ही बनवून देत असते मला. तर तुम्ही सुद्धा असं बनवून खाऊ शकता झटपट. फक्त ही साबुदाणा खूप वेळ भिजायला घालायला लागतो, याचं टेन्शन असतं. बाकी तर सगळं एकदम ओके होतं. आणि सगळ्या लोकांना साबुदाणा वडा खायला खूप आवडतो. तर आपण बघूया कशा पद्धतीने बनवते. तर चला बघूया. हो चालेल. हा साबुदाणा मी सकाळी भिजत घातला होता आणि अंदाज मला सांगता नाही येणार कारण की मी डायरेक्ट आमच्या अंदाजाने जास्त प्रमाणात थोडंसं घेतलं होतं. आणि 4 असे मोठे मोठे बटाटे घेतलेत. एखादा एक्स्ट्रा पण ठेवलाय मी, म्हणजे जर कमी पडला तर टाकायला. हे एक 12-13 मिरच्या, बारीक मिरच्या असतात ना छोट्यावाल्या मिरच्या, त्या मस्त अशा वाटून घेतल्यात मिक्सरमध्ये. 12-13 मिरच्या डायरेक्ट जुलाबा म्हणजे वाजवला. आम्हाला तिखट आवडतं. तिखट आवडतं तुम्हाला आवडतं की तुम्हाला पण. ओके. मग तुम्हाला जसं तिखट कमी जास्त लागतं तुम्ही त्यानुसार घ्या. आणि मी आता हे शेंगदाणे भाजून घेते कारण की हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे बारीक आहे आणि साबुदाणा वड्याला कसं थोडंसं जाड पण छान लागतं. त्याच्यामुळे मी आता हे शेंगदाणे थोडेसे जाड वाटून घेणार आहे. आणि हे आपण सगळं आता मिश्रण करू म्हणजे मिक्स करणार आहोत आपण. आता हे भाजून झाल्यावर हे वाटून घ्यायचं थोडं जाड. किचन कसं दिसतंय हिचं हे पण कमेंटमध्ये सांगा. छान वाटतंय. आता मी मस्त असं बटाटा किसून टाकते ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही मॅश पण करू शकता. मी किसून टाकते. खिस बाय खिस, बटाटा खिस. हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. तर हा बटाटा पूर्ण किसून झालाय आपला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी काय करते एका बाजूला आता आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकू म्हणजे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आता हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मी परत मिरचीचा खर्डा टाकू आणि मग मीठ टाकू आपण. तर मीठ टाकते मी आणि तसंच आपण मिक्स करून घेणार आहोत. खारट करची नाही तर. नाही हो बाबा, थोडं कमीच टाकू आपण बस. ओके. आता हे पूर्ण आपण मिक्स करून हळूहळू मिक्स करून द्यायचं सारखं. बघितलं का हे जे हे बनवतं जे तोंडाला पाणी सुटलंय. दाखव कर कसं करत आहे. गप्प बसा. दाखव एकदा करून दाखव ना एकदा करून. एकदा दाखव करून. काय नाही. असं करते कसं करत ते बनवतात म्हणजे अजून तर व्हायचं आहे, पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. हा बघा. मिरची तुम्ही घालून बघा की हात जर सोडते हो. हा का. आता मला त्याचं टेन्शन आहे मिरचीचं. तर आपण हे तर पूर्ण मिक्स करून घेतलंय आणि ह्याला जास्त म्हणजे असं म्हणतात ना असे पूर्ण असं एका बघा आता तुम्ही बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालंय गोळा तयार. आता ह्यामध्ये मिरची मिक्स करणार मी. पण मिरची मिक्स करताना तुम्ही शक्यतो आहे ना ग्लोव्ज वगैरे घाला, नाहीतर हात धुवून एखादी पिशवी वगैरे धुवून वॉश करून हे करा. कारण की आपले जे हात आहेत ना त्याला जर एकदम मिरची हे पूर्ण चोळलं ना अख्खा दिवस मिरचीच्या हाताचा. तर ही लय स्ट्रॉंग आहे. आता हे हातानेच करणार. तुम्हाला सांगते ग्लोव्ज वापरा, हे वापरा. आणि ही बघा आता हाताने कशी करते. हा मला पण त्याची भीती वाटते. पूर्ण वेळ तिकट राहतं बघू शक्यतो. मला पण वाटते मला हाताची गरजच लागणार शेवटी. मी करू का नको, तुमचे पण हात चरचर करते. तिला भीती वाटायला लागली. मग तू का नाही ग्लोव्ज आणले? नाही आणले, काय सांगायचं आता. वापरत जा ना ग्लोव्ज तू पण. आणा मग.
आत्ता मेडिकल मध्ये आत्ता नेक्स्ट टाइम मी घेऊ. करते मिक्स आता ठीक आहे. जमन तसं. आता हे मी हिने मिक्स करून झाल्यावरती दाखवेल ते तुम्हाला. शेवटी हे मला माझ्या हातानेच पूर्ण हे करावं लागलं, कारण की मला हातानेच पूर्ण म्हणजे हे करावं लागलं, मिक्स करावं लागलं. कारण की ते पूर्ण एकजीव व्हायला हाताने मिक्स केल्यावर कसं ते टेस्ट पण छान येते. आणि चमच्याने मिक्स करत बसले तर खूप वेळ जाईल आणि ते एकजीव व्हायला पण भरपूर वेळ जाईल. त्यामुळे मी आता हातानेच मिक्स केले. आता आपण कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. तर मस्त असे गोळे करून घ्यायचे आणि मी असं तेल गरम करायला ठेवलेत. तर तुम्ही बघू शकता मी असे मस्त असे गोळे केलेत आणि साबुदाणा वडे असे भाजतात आहे. तर तुम्ही बघताय अगदी कडक कडक झालं हे, एकदम कडक कडक. तर फोडलं ना मस्त असं झालंय. आणि आता आपण कोशिंबीर बनवणार आहोत. आता मी कोशिंबीरची तयारी करते, तेवढा ते खातील आहे. तुम्ही टेस्ट करून बघा नंतर. अजून तळतात येतं. एकदम सोप्या पद्धतीने, एवढं काय हे नाही लागलं अजून, एवढं पीठ राहिलं आपल्याकडे यायचं. तळायला वेळ जातो. बघू शकता कसं एकदम फ्राय होते तेलामध्ये. तर ही आता अशी कोशिंबीर रेडी होती आणि हे आता आपण खाणार आहे. तर हे मस्त असे आपल्याला लाल लाल करून घ्यायचे, जसं की ह्या शेडमध्ये. आणि कडक कडक होतात. कधी कधी साबुदाण्याचे वडे जे असतात ते फुटतात. त्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगितलं की पीठ खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला, घट्ट असं पीठ झालं पाहिजे आणि मग ते फुटत नाही, व्यवस्थित होतात. आता एक कसं मस्त असे कडक झाले, एक सुद्धा फुटला नाहीये, एकदम छान झालेत, एकदम मस्त असे कडक आणि खूप छान टेस्टी झालेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर हे असं माझं बनवणं तर चालूच राहील, अजून एवढं बनवायचंय. आणि अशी कोशिंबीर केली आपण मस्त अशी. तर आपण आधी देवाला दाखवले, म्हणजे देवाचं ताट म्हणून देणार आहोत आपण, म्हणजे ते देवाचंही वाया नाही जाणार. तुम्ही दाखवल्यानंतर घेणार. तर या खायला आपण बघूया खाऊन कसं झालंय बघा. सुटसुटीत मुसमुसीत एकदम. तुम्ही नक्कीच बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल असं खायला. म्हणजे सगळंच बनवतात भरपूर जण, पण ज्यांना येत नाही त्यांनी नक्कीच बनवा. हॉटेलपेक्षा चांगलं झालं. मस्त छान बनवलं का. आवनी आरुष नाही आहेत, ते बाबाकडे गेलेत. आणि ते आल्यावरती ते खाऊन येतात का इथं खायला येतात ते काय माहिती. आपण तर बनवून ठेवू, आता ते कधी येतात त्याच्यावर डिपेंड आहे. तर चला गाईज, बाय बाय. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला मिळतील. तर कमेंटमध्ये सांगा कसे झालेत. तुम्ही सुद्धा बनवता का, बनवत असालच तर अजून काही तुम्हाला नवीन टेक्निक माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर बाय बाय.